बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी, बारामतीमध्ये आज विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडतंय। मात्र यावेळी जय पवार यांनी एक मोठं विधान केलंय, त्यामुळे चर्चेंना उधाण आलंय। 2029 मध्ये बारामतीचा उमेदवार मी असावा अशी लोकांची मागणी आहे, असं मोठं विधान जय पवार यांनी केलंय। मात्र माझी अपेक्षा आहे की मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं। जय पवार यांनी केलेल्या या विधानाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं। पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। 29ला तुम्ही तुमची तयारी असणार? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी। तर बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालंय। रोहित पवारांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना 2029च्या निवडणुकीविषयी आमदार रोहित पवारांनी जय पवारांच्या विधानावर आता मोठं वक्तव्य केलंय। कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असते ते ऐकावं लागतं। 2029ला तशी बघितली तर सर्व पक्षीय लढाई होऊ शकते। उद्या पुढे जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही। जयच्या विरोधामध्ये युगेंद्र उमेदवार असू शकतो, असं रोहित पवारांनी म्हटलंय। त्यांचा पक्षच वेगळा आहे ना। आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं, किती मनामध्ये इच्छा नसेल पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत। आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं। त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं। आणि शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाहीये, पण जे पवारांकडे बघत असताना चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही, पवार परिवाराचं लेगेसी, त्यांनी केलेलं जे काही काम आहे, पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून, हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे। त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही। म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला, ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते। हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे। त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही। लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे, जी शेवट दादांची इच्छा होते की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे, परिवार म्हणून एकत्रित आला पाहिजे। हे किती खरं असलं तर राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो। आता जर उद्या जाऊन परिवाराला एकत्रित यावं लागेल, आम्ही तर विरोधात आहोत, पण सत्तेतून काही लोकांना बाहेर येणं म्हणजे पक्षाला आमदारांकडे बघून आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडे बघून तो तसा सोपा निर्णय नाही। तर विलिनीकरण व्हावं ही दादांची इच्छा होती। जर विलिनीकरण झालं असतं तर 2029ला दादा नक्कीच मुख्यमंत्री झाले असते, असं रोहित पवारांनी म्हटलंय। दादा असताना विलिनीकरण होणार होतं, दादा असताना विलिनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते। आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती, आणि दादाच आज नसतील, दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही तर पक्षातून होती, दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही।